हॅलो. तर आजचा आपला विषय आहे स्टॉप डाउटिंग युअर सेल्फ. म्हणजे काय, तर आपण आपल्या स्वतःवरती आहे ना विश्वास ठेवायला पाहिजे, डाऊट नाही घ्यायला पाहिजे. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की समोरच्याला किती भारी जमते माझ्यापेक्षा, तर का ते जमते असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपण इन्सिक्युअर स्वतःला फील करायला लागतो. परंतु खरं सांगू का, ते खरं नाहीये. आपल्याला माहित नाही, परंतु ही गोष्ट खरी आहे की माणूस जन्माला येणं हीच एक मिरॅकल आहे. आपण 400 ट्रिलियन मध्ये चान्सेस असतात की एखादा माणूस, एखादा पर्सन, एखादा आत्मा पृथ्वीवरती येणं. आणि मग ते पहा, आपल्याला ही कल्पना जरी केली की अरे आपण एक मिरॅकल सारखं आहोत, या पृथ्वीवरती आपण जन्माला आलोत म्हणजे हेच एक स्पेशल आहे, हे ज्यावेळेस आपल्याला वाटायला लागतं, हे ज्यावेळेस आपल्याला कळतं, त्यावेळेसच आपल्याला फील व्हायला लागतं की अरे हे किती भारी आहे. मग आपल्याला जी इन्सिक्युरिटी वाटते, कॉन्फिडन्स वाटत नाही इतरांच्या समोर बोलायला, किंवा आपल्याला वाटायला लागतं की अरे मी याच्यामध्ये फिट बसत नाही, मी एखाद्या ग्रुपमध्ये, एखाद्या कोणत्याही कामामध्ये याच्यामध्ये आपल्याला वाटायला लागतं मी फिट बसत नाही. तर तसं नसतं. आपण फिट बसत नाही हा मुद्दा नसतो. तर काय असतं, तर ते आपला ऑरा, आपलं अस्तित्व हेच वेगळं असतं. तर ते आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे की मी इतरांसारखी नाहीये, म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे असं नाही, तर माझं अस्तित्व हे वेगळं आहे, इतरांपेक्षा मी काहीतरी वेगळं आहे, म्हणून मी इतरांमध्ये फिट बसत नाही. आणि खरं पहा, आपण का दिसायचं दुसऱ्यासारखं, आपण का वागायचं दुसऱ्यासारखं, का आपण दुसऱ्यांसारखं काही काम करायचं. आपण आपलं वेगळं पर्सन आहेत. आपण आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवून आपलं वेगळं पण जपलं पाहिजे. जर आपण इतरांसारखंच करत राहिलो, इतरांसारखंच वागत राहिलो, तर त्याच्यासारखंच आपलं भविष्य घडत. आपल्याला तर त्याच्यापेक्षा भारी पाहिजे. तर मग आपण थोडंसं काहीतरी वेगळं करायला हवं, किंवा आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीनुसार, आपल्या स्वतःच्या विश्वासानुसार आपण करायला पाहिजे. त्याविषयी आपण स्वतःचे घेतले पाहिजे. हाय, माय नेम इज साधना. वेलकम टू माय चॅनल. तर मग आपल्याला बऱ्याचदा वाटायला लागते की आपलं जीवन म्हणजे काय, तर एक आत्म पृथ्वीवरती येणं, जीवन आपलं पृथ्वीवरती सुरू होतं आणि मग नंतर काय जीवन जगायचं आणि जायचं. तर तसं नाहीये. त्यापेक्षा आपलं जीवन हे त्यापेक्षा खूप मोठं आहे. आपलं काहीतरी अस्तित्व आपल्या पृथ्वीवरती आपण आलोय, म्हणजे काहीतरी हेतूने आपलं अस्तित्व देवाने निर्माण केलेले, निसर्गाने निर्माण केलेले. आणि बऱ्याचदा आपल्याला वाटायला लागतं की आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीयेत, आपलं करिअर मनासारखं होत नाहीये, आपल्याला आपलं पार्टनर मनासारखा मिळत नाहीये, आपल्याला पाहिजे तसं आपल्या अवतीभोवतीच्या बऱ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीयेत. परंतु ते तसं नसतं. निसर्गाचा काहीतरी हेतू असतो त्या प्रत्येक गोष्टी मागं. बऱ्याचदा त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या, समजा पाहिजे तसं आपल्याला घर मिळालं, पाहिजे तसं पर्सन, पाहिजे तसे तितके पैसे मिळाले, याच्यात त्या वेळेमध्ये काहीतरी आपलं नुकसान होणार असतं, म्हणून त्या गोष्टी त्या वेळेमध्ये घडत नाहीत. आणि ही निसर्गाची एक आपल्याला चान्सच असतो. असं म्हणायला काही हरकत नाही की तुम्ही अजून थोडासा वेळ घ्या, तुम्हाला ती गोष्ट मिळेल, परंतु थोडा वेळ आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला वाटायला लागतं की अरे आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाईट घडलंय, काहीतरी ट्रिगर घडलंय. तर तशा वेळेला आपण समजून घ्यायचं की ज्या वेळेस आपल्याला आपलं असं काहीतरी अघटित घडतं किंवा ट्रिगर घडतं, तर त्यावेळेला आपल्याला असं फील व्हायला पाहिजे, किंवा आपण असं वाटून जर घेतलं की नक्की काहीतरी पुढं माझ्या भविष्यात चांगलं लिहिलेलं आहे, किंवा अजून काहीतरी मोठं लिहिलेलं आहे. जर आपण छोट्या छोट्या गोष्टीत शोधत राहिलो, छोट्या छोट्या गोष्टीत आपण आपलं ध्येय ठेवलं, तर आपल्याला मिळणारं ध्येय त्याचं फळ पण छोटंच असणार. आपण जर मोठं ठेवलं किंवा त्या छोट्या गोष्टीत आपण अडकत राहिलो, तर आपल्याला छोटंच मिळणार. आणि जर आपण एका छोट्या गोष्टीत न अडकता मोठं मोठं काहीतरी शोधत राहिलो, स्वतःच्या करिअरकडे, स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे जास्त लक्ष दिलं, तर आपलं काहीतरी भविष्यात खरंच खूप मोठं काहीतरी वाट बघत असतं. ही गोष्ट एकदम खरी आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला वाटायला लागतं की आपल्याला कोणाविषयी तरी जेलस व्हायला लागतं, किंवा कोणाविषयी तरी इन्सिक्युअर फील व्हायला लागतं. परंतु आपल्याला मग वाटायला लागतं अरे आपण काहीतरी बॅड पर्सन आहेत काय, की आपल्यामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी काय की. पण बऱ्याचदा ते तसं पण नसतं. आपल्याला जे जेलस फील व्हायला लागतं किंवा इन्सिक्युअर वाटायला लागतं एखाद्याविषयी, त्यावेळेला आपण समजून घेतलं पाहिजे की ते तसं का वाटतंय. कारण कधी कधी ते आपल्याला मिळावं म्हणून सुद्धा आपल्याला तसं वाटत असतं. त्याची श्रीमंती, त्याचं दिसणं, त्याचं वागणं, त्याचे कपडे, हे आपल्याला कधी कधी इन्सिक्युअर फील करतात की अरे त्याचं किती भारी पर्सनॅलिटी आहे. परंतु कधी कधी आपण जर ते मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती आपण स्वतःचा अभ्यास वाढवला, तर नक्कीच आपली पण प्रगती होते. आणि आपण आपल्या स्वतःला बॅड म्हणून घेणं किंवा इन्सिक्युअर वाटून घेणं हे पण थोडंसं कमी व्हायला लागतं.